रत्नागिरी टाइम्स आणि टाइम्स डिजिटलने खड्ड्यात गेली रत्नागिरी ही बातमी केली होती। या बातमीत आम्ही आपल्याला शहरातील व मुख्य रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांबाबत घेतलेला आढावा दाखवला। त्या बातमीला रत्नागिरीतील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला व अनेक स्तरावरून प्रतिक्रियाही आल्या आहेत। काय नाही, खड्ड्यात गेली रत्नागिरी, बाकी काही नाही। माझा जन्म इथे झाला, माझं वय वर्ष 43 आहे, पण गेली अनेक वर्ष मी पाऊस आला की अशीच अवस्था बघतोय। त्यामुळे मला नाईलाजाने म्हणावं लागतंय, खड्ड्यात गेली रत्नागिरी। या रत्नागिरी टाइम्स आणि टाइम्स डिजिटलच्या बातमीची रत्नागिरीतील प्रशासनाला दखल घ्यावी लागली। या बातमीमुळे रत्नागिरी शहरातील खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे आणि याच बातमीमुळे रत्नागिरी शहरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत। म्हणूनच मराठी माणसासाठी आणि समाजातील सर्व घटकांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा टाइम्स डिजिटल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।